नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला जो काही शासन निर्णय आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत. हा शासन निर्णय मराठा आरक्षणाबद्दल आहे. या शासन निर्णयामध्ये काय काय सूचना आहेत, कुठले कुठले नियम दिलेले आहेत, ते सर्व काही आपण बघणार आहोत. त्यामध्ये कुणबी नोंद करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, त्यासाठी आपल्याला अर्ज वगैरे काय करायचे आहे, कसे करायचे आहे, त्यानंतर आपल्याला अर्जदार म्हणून कुठली कुठली माहिती पुरवायची आहे, कोणते कोणते नियम आपल्याला यामध्ये पाळायचे आहेत, कोणते कोणते कागदपत्र आपल्याला यासाठी लागणार आहेत, हे सर्व काही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ए टू झेड सर्व प्रोसेस बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारखे नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्यापर्यंत डेली पोहोचत राहतील आणि नवीन व्हिडिओज डायरेक्टली तुमच्यापर्यंत येत राहतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आत्ताच महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR प्रसिद्ध केला आहे, जो काही कुणबी मराठा आरक्षण याबाबत आहे. त्यामध्ये त्याचा नंबर आपण बघू शकतो, RNI नंबर MAHBIL 2009 37831. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हा जो GR कुणबी मराठा आरक्षणाबद्दल प्रसिद्ध केलेला आहे तो शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 माघ 6 शके 1945 ला केला आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की असाधारण क्रमांक 49 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले नियम आणि आदेश येथे दिलेले आहे. हे जे नियम आणि आदेश आहेत हे भाग 1(1)(अ) आणि 1(ल) यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांच्या व्यतिरिक्त आहेत. या प्रसिद्ध GR मध्ये जी काही अधिसूचना आहे ती खालीलप्रमाणे: महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 यामध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन केले आहे. क्रमांक CBC 2024 प्र. 2 माव. क. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000, ज्या अधिनियमामध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन केलेले आहे. हाच जो अधिनियम आहे तो सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 आहे. तर याच्या कलम 18 च्या पोट कलम 1 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम, जो काही जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन करतो, 2012 यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम 18 च्या पोट कलम 1 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दालन क्रमांक 136 व 137, पहिला मजला, विस्तार इमारत मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032 यांचेकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होईल, त्या शासन विचारात घेईल.
मित्रांनो, नियमांचा जो मसुदा आहे तो खालीलप्रमाणे आहे. त्यामध्ये 1 नंबर, या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2024 असे म्हणावे. ज्या नियमामध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन केलेले आहे. 2 नंबर, महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 याच्या नियम 2 व्याख्यामधील उपनियम 1 मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल. तर 2012 याच्या नियम 2 व्याख्यामधील जो उपनियम 1 आहे त्या उपनियम 1 मधील खंड ज खालीलप्रमाणे आहे. खंड ज 1 सगळे सोयरे. तर या खंडामध्ये स्पष्टीकरणामध्ये सांगितलेले आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील, अर्जदाराचा आजोबा, अर्जदाराचे पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यातील जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. तर मित्रांनो, सगळे सोयरे या वर्गात नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे. त्यात आपण बघू शकतो की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊ भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊ भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे हे सगळे त्यामध्ये येतात. तर अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून जर दिला, गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. या नियमामध्ये आपल्याला माहिती आहे की जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन केलेले आहे. जर कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील पुरावा आढळला तर नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नांच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल.
मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. नियम क्रमांक 16 अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये आहे. यात खंड ज उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र लागेल. तर मित्रांनो, या GR मध्ये, या शासन निर्णयामध्ये जे काही नियम आहेत ते आपल्याला समजलेच असतील. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण त्यावर नक्की चर्चा करू. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.